आणि इकडे मुंबईमधील कर्नाक पुलाचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून कंत्राटदाराला 1 कोटी रुपये दंड ठोठावल्याची बाब समोर आली आहे। कर्नाक पूल हा 10 जून 2025 पर्यंत सुरू व्हावा हे पालिकेचं उद्दिष्ट आहे। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वतः या पुलाच्या कामाची पाहणी केलेली होती। पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सुद्धा दिलेले होते। सध्या या पुलाचं काम कितपत झालंय या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी। पाहूया। मुंबई शहरामध्ये विविध पुलांच्या पुनर्बांधणीचं काम हे सुरू आहे। दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचं काम हे देखील अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी 10 जूनची डेडलाईन देखील दिलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर कर्नाक पुलाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र जे गर्डर बसविण्याचं काम आहे ते सुरू असताना जे काही गर्डर होते ते 2 ते 3 दिवस आणण्यात उशीर झाल्यामुळे जो कंत्राटदार होता त्याला मुंबई महानगरपालिकेकडून 1 कोटीचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। सध्या हे गर्डर इथे आणण्यात आलेले आहेत, मात्र आता हे गर्डर कधी बसविले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्या या पुलाच्या समोरचा जो रस्ता आहे पोहोच रस्ता म्हणून त्या रस्त्याचं काम देखील सुरू आहे। 1 लेन पूर्ण झालेली पाहायला मिळते आणि दुसऱ्या लेनचं काम हे आज रात्री पूर्ण होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। अभिजित बांगर यांनी काही दिवसांपूर्वी या पुलाचा दौरा देखील पाहणी दौरा देखील केला होता आणि त्यावेळी त्यांनी 10 जूनची डेडलाईन दिलेली आहे। मात्र आता आपण सध्या या पुलावरची परिस्थिती पाहता इतर कामे जरी पूर्ण झालेली असली, अंतिम टप्प्यात जरी काम आलं असलं तरी गर्डर बसविण्याचं जे काम आहे ते 30 ते 40% पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। मात्र जी दिलेली डेडलाईन आहे 10 जूनची ती पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा पूल दिलेल्या वेळेत येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन प्रकाशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।